नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये लवकरच जमा करण्यात येणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। ते महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे। आणि ज्यांना अगोदर 8वा हप्ता मिळालेला नाही त्यांना एकत्र 8वा आणि 9वा हप्ता 4000 रुपये देखील जमा करण्यात येणार आहेत। त्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते कोणतं काम आहे ते देखील आपण पाहूयात। जर तेव्हाच तुम्हाला 4000 रुपये मिळू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आताच जमा करण्यात आलेला होता आणि आता सर्वांना विचारणा करण्यात येत आहे की 9वा हप्ता 2000 रुपये नेमके कधी जमा करण्यात येणार आहे। तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर हे 2000 रुपयाबाबत माहिती खूप जणांकडून विचारण्यात येत होती। तर हा हप्ता देखील लवकरच जमा करण्यात येत आहे, परंतु त्यासाठी एक महत्त्वाचा नवीन नियम देखील सरकारकडून लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागणार आहे। त्यामध्येच की 9वा हप्ता जमा होण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेली आहे। जर आता स्पष्ट म्हणजे मित्रांनो, सरकारने स्पष्ट केलेले आहे की कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे। तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की ही एक आपली सध्या आता शेतकऱ्यांची ओळख म्हणून ओळखले जात आहे आणि हक्काचं संरक्षण करणारे कार्ड आहे। या कार्डशिवाय आता तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात, त्यामुळे देखील तुम्हाला हे कार्ड बनवणे गरजेचे आहे। लक्षात ठेवा की 20 मे 2025 आपलं 2025 मध्ये याचा लाभ अनेक माध्यमातून घेण्यात येत होता, परंतु आता बंधनकारकच करण्यात आलेले आहे 2026। 20 मे पर्यंत तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। याची नोंद घेणे देखील गरजेचे आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, त्याशिवाय तुम्हाला हप्त्याला मुकावे लागू शकते। फार्मर आयडी बंधनकारक अगोदर पीक विमा योजना, PM किसान अनुदानाच्या योजना या बाबतीत देखील, तसेच स्वस्त दराने खतं आणि बियाणे घेण्यासाठी देखील फार्मर आयडी कार्डचा वापर करण्यात येतो आणि सध्याला सक्तीच करण्यात आलेली आहे याबाबत। त्यामुळे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, म्हणजे याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा देखील मिळवता येईल। आता तुम्हाला वाटेल की नमो शेतकरी योजनेसाठी नेमका याचं बंधनकारक आहे का आणि याचा लाभ कसा घ्यायचा, आपलं फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे या संदर्भात सर्व माहिती पाहूयात। तर फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये भेट द्यायची आहे किंवा CSC सेंटरमध्ये। या ठिकाणी तुम्ही आपले कार्ड काढू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील मोबाईलवरनं ॲग्रीस्टॉक ॲपच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता। या माध्यमातून तुम्ही कार्ड काढू शकता। तसेच राज्यातील 1,71,00,000 शेतकऱ्यांपैकी 1,32,00,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे। मग तुम्ही जर तुमचं कार्ड काढलं नाही, तुम्हाला या योजनेला मुकावे लागणार आहे। त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचे आहे। आणि जर तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड काढताना कोणती अडचण आली तर कृषी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेले आहेत। आणि जर तुम्हाला कार्ड काढण्यासाठी कोणती समस्या किंवा अडचण येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की शेतकऱ्यांना 9वा हप्ता 2000 रुपये नेमका कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, 8व्या हप्ता जमा होऊन तब्बल आता पूर्ण 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे आता ही 9व्या हप्त्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आलेली असून ह्याचा निधी वितरणाची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे आणि निधी हस्तांतरण प्रक्रिया विभागाकडून पूर्ण झालेली असल्यामुळं मे महिन्यामध्ये याचे 2000 रुपये लवकरच जमा करण्यात येणार आहेत। परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला ह्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। त्यामुळं लवकरात लवकर तुमचे फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। आणि जर तुम्हाला यादी देखील पाहायची असेल तर तशी लिंक देखील कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो। शेतकरी मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या
त्यामुळे तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचे पैसे अडकणार नाहीत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच नमो शेतकरी योजनेच्या आणि इतर सर्व सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.